आपण यापूर्वी सुद्धा जैविक कुंपणाचे काही व्हिडिओज पाहिले होते। त्यामध्ये आपण पाहिलं की अतिशय कमी खर्चातलं जैविक कुंपण म्हणजेच पेरकुट लागवड किंवा याला काही ठिकाणी निवडुंग असं सुद्धा म्हणतात, तर काही ठिकाणी याला साबरकांड असं सुद्धा म्हणतात। या पेरकुटाची जर आपण आपल्या बांधावरती लागवड केली तर त्यापासून भक्कम असं जैविक कुंपण तयार होतं। हे आपण आधीच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले आणि आजची बातमी पेरकुट या जैविक कुंपणाच्या संदर्भातली। नमस्कार आणि आपण पाहत आहात बातमी आपल्या गटांच्या बातमी फार्मर कप। जैविक कुंपण तयार करण्यासाठी आज पेरकुट इर्जिक पद्धतीने तोडण्यात आले। उंच भरारी महिला शेतकरी गट आणि बळीराजा शेतकरी गट सोबलगाव येथील महिला गट व पुरुष गटांना काल जैविक कुंपणाबद्दल तालुका टीमने सखोल अशी माहिती दिली आणि त्यांनी काल जैविक कुंपण करण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती। आणि आज गटातील पुरुष सदस्यांनी गावापासून 6 किलोमीटर अंतरावरून पेरकुट साबरकांड इर्जिक पद्धतीने तोडले आणि गटाच्या ट्रॅक्टर्समध्ये तोडून घेऊन सुद्धा आलेले आहेत। आपण पाहू शकतो की गटाने ठरवलं आणि आज गटाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात सुद्धा केली, कारण त्यांना आपल्या पिकाचं जंगली जनावरांपासून संरक्षण करायचं आहे आणि त्यासाठी अतिशय कमी खर्चिक जैविक कुंपण त्यांना तयार करायचे। म्हणूनच त्यांनी आपल्या गावापासून जवळ असलेल्या पेरकुट तोडून आणून ते पेरकुट लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे। या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आजच्या बातमी तिथेच थांबूया। अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कप।